ब्रेकनंतर स्वागत. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्यांकरिता प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. कामाच्या व्यापात वेळ वाचवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. अशातच गृहिणी आणि खास करून नोकरदार महिला चपात्यांचं कणिक एकदाच मळून ते फ्रीजमध्ये ठेवतात, जेणेकरून दर दिवशी पीठ मळण्याचा त्रास वाचू शकतो. मात्र वेळ वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आरोग्यासाठी कितपत लाभदायी आहे याचा विचार करणं तितकंच गरजेचं झालंय. पहा आणि रहा खबरदार. कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवतात, खबरदार. फ्रीजमध्ये ठेवलेलं कणिक आरोग्यासाठी हानिकारक. फ्रीजमधलं कणिक खाणारा हॉस्पिटलमध्ये. सांध्यापासून बांध्यापर्यंत बहुतांश घरातील स्वयंपाकघरात चपाती बनतेच. शहरातील नोकरदार वर्गाच्या जेवणाच्या डब्यात चपाती हमखास असते. धावपळीच्या युगात चपातीसाठी पीठ मळा, चपात्या करा हे काम थोडं वेळ खाऊ असतं. त्यामुळे गृहिणी आजकाल थोडासा शॉर्टकट घेतात. सकाळी मळलेले चपातीचं पीठ संध्याकाळसाठी फ्रीजमध्ये ठेवून देतात किंवा सकाळी ऑफिसमध्ये डबा देण्यासाठी रात्री कणिक मळून सकाळी त्याच्या चपात्या करतात. पण कणिक मळून तासनतास फ्रीजमध्ये ठेवणं योग्य आहे का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. तासनतास फ्रीजमध्ये ठेवलेलं कणिक आरोग्यदायी असतं का हा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. तज्ज्ञांच्या मते कणिक मळून अनेक तास फ्रीजमध्ये ठेवल्यास त्या कणिकाच्या पोळ्या आरोग्यासाठी अपायकारक ठरतात. कणिक मळून फ्रीजमध्ये तासनतास ठेवलं जातं. फ्रीजमध्ये मळून ठेवलेलं पीठ सतत ग्लुटेन सोडतं. पिठातून ग्लुटेन सोडल्यास चपात्या रबरासारख्या होतात. ग्लुटेनमुळे चपातीमधील पोषण तत्व कमी होतात. ग्लुटेन शरीरासाठी हानिकारक ठरतं. कणिक आपण मळतो तेव्हा त्यात पाणी असतं, ओलावा असतो, त्यामुळे बॅक्टेरिया, फंगस या गोष्टी त्या जास्त वेळ स्टोअर करून ठेवल्यामुळे त्याला लागू शकतात. ग्लुटीनचा हा परिणाम, ग्लुटीन असतं जे कणिकेमध्ये, त्यामुळे त्याची रासायनिक प्रक्रिया बदलते. त्यामुळे कणिक चिकट होणे, त्यामुळे ती कडक येणे, पोळ्या त्यामुळे कडक, त्या ज्या कडक वाटतात त्यामुळे त्या शरीरास हानिकारक असतात. गोष्ट फक्त ग्लुटेन पर्यंतच मर्यादित राहत नाही. तुम्ही फ्रीजमध्ये तासनतास ठेवलेल्या कणकेची चपाती खाल्ल्यास त्यापासून अनेक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साठवलेल्या कणकेच्या पिठापासून तयार केलेली चपाती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पोटदुखी, अतिसार, ऍसिडिटी, फूड पॉयझनिंग असे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फ्रीजमध्ये जास्त वेळ कणिक ठेवल्यामुळे पोटदुखी, नंतर ऍसिडिटी होणे, ब्लोटिंग किंवा ज्यांचं वय जास्त आहे त्यांना बरेचसे अजून पोटाचे आजार त्यामुळे होऊ शकतात. मोस्टली मी तर हेच म्हणेल की फ्रेश प्रिपेअर्ड फूड, जे आपण ताजे अन्न जे असतं तेच जास्तीत जास्त लोकांनी खायला पाहिजे. स्टोअर केलेल्या फूडमध्ये जे रासायनिक बदल होतात त्यामुळे शरीरावर त्याचे वेगळे परिणाम, दुष्परिणाम होतात. ते लगेच दिसत नाही, पण तुमच्या एजनुसार किंवा समजा तुमचं एक्झर्शन नसेल, बॉडीला काही फिजिकल ऍक्टिव्हिटी नसेल तर ते एका वयानंतर ते तुम्हाला दिसायला लागतं. तुम्हाला पोषण हवं असेल आणि उत्तम चपाती खायची असेल तर 5 मिनिटं जास्त गेली तरी चालतील, पण कणिक ताजच मळा. कणिक मळल्यानंतर 15 ते 20 मिनिटात चपाती लाटायला घ्या. थोडासा वेळ लागला तरी हरकत नाही, पण चपाती आरोग्यदायी खा. स्वस्थ रहा. वेळ वाचवण्याच्या नादात ग्लुटेन युक्त चपात्या खाल्ल्या तर तुम्हाला हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागतील यात शंका नाही. त्यामुळे रहा खबरदार. अमर खाणे, झी 24 तास, नागपूर.